हाय डिअर स्टुडंट्स. पाठीमागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एक्झाम्पल बघितले एरिया अंडर द कर्व. ह्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत नेक्स्ट ऍप्लिकेशन ऑफ डिफायनाइट इंटिग्रेशन विच इज एरिया बिटवीन टू कर्व्स. ओके, सो अगोदर हे ऍप्लिकेशन काय आहे आपण ते समजून घेऊया. त्यानंतर आपण काय करूया, याच्यावरचे एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. So consider two functions y is equal to f of x is 1 and y is equal to g of x such that g of x is less than or equal to f of x. म्हणजे याचा अर्थ काय, 0 is less than or equal to g of x is less than or equal to f of x म्हणजे g of x is less than f of x for all x lies between a and b. तर तुम्ही जर का इथं कर्व बघितला g of x चा, ओके, सो दिस इज व्हॉट, हा जो लोअर कर्व आहे, येस, so this curve is nothing but it is of what, g of x, and this upper curve is of f of x. तर थोडक्यात काय, g of x ची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू अलॉंग a टू b ही f of x पेक्षा काय असेल, कमी असेल. ओके, सो दिस इज नथिंग बट व्हॉट, g of x is less than or equal to f of x for all x lies between a to b. सो अशा प्रकारचा कर्व आपण फाइंड आउट केला. So this lower curve is nothing but g of x and this upper curve is nothing but f of x. So हा जो bounded region दिसतोय made by these two curves, okay. So this area we have to find by using application of definite integration. Yes. So हा जो तुम्हाला bounded area दिसतोय made by what, two curve. So that bounded area is nothing but it is what, area between two curves. Okay, so हा एरिया आपल्याला थोडक्यात काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे बाय युजिंग ऍप्लिकेशन ऑफ डिफायनाइट इंटिग्रेशन. सो फॉर्म्युला काय बघा, येस, इट इज नथिंग बट व्हॉट, एरिया अंडर कर्व y इक्वल टू f of x फ्रॉम x is equal to a to x is equal to b minus area under the curve y is equal to g of x up to x axis from x is equal to a to x is equal to b. म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात येते का, आपण अगोदर काय फाइंड आउट करतो, हे बघा, एरिया अंडर द कर्व y इज इक्वल टू f ऑफ x म्हणजे हा पूर्ण पार्ट येईल तुमचा. येस, त्यानंतर हा जो टोटल एरिया आहे ह्याच्यामधून काय मायनस करतो आपण, एरिया अंडर द कर्व g ऑफ x. सो आय विल शो यू. सो नेक्स्ट काय करतो आपण, एरिया, दिस इज माय जी ऑफ एक्स कर्व. तो जी ऑफ एक्स जो कर्व आहे त्याच्या अंडरचा एरिया आपण काय करतो, टोटल एरिया मधून काय करतो, सबट्रॅक्ट करतो. सो व्हॉट यू विल गेट, ऑब्वियसली यू विल गेट व्हॉट, एरिया ऑफ दिस बाउंडेड कर्व. ओके, म्हणजे अप्पर टोटल एरिया मधनं हा एरिया जर का मायनस केला तर तुम्हाला जो एरिया भेटतो तो एरिया कोणत्या पार्टचा भेटतो, येस, ऑब्वियसली यू विल गेट एरिया ऑफ दिस पार्ट. Okay, so this is what concept behind the application of definite integration to find area between the curves. मग आता हे माहिती आहे आपल्याला, एरिया अंडर द कर्व f of x it is given by what, integration a to b f of x dx, and area under the curve g of x is what, integration a to b g of x dx. Since integration limits are same, so it is nothing but integration a to b f of x minus g of x dx. So f of x ला आपण y1 assume करूया, g of x ला y2 assume करूया. So it is simply given as what, integration a to b y1 minus y2 dx, where y1 is what, f1x and y2 is g of x. So similarly you can find the area between the curve x1 is equal to f1y and x2 is equal to f2y from y is equal to c to y is equal to d. म्हणजे थोडक्यात काय, along y axis आपण काय फाइंड आउट करू शकतो, एरिया बिटवीन द कर्व. ओके, सो ह्याचा फॉर्म्युला काय असेल बघा, येस,
It is what? Integration c to d x1 minus x2, yes, into dy, where x1 is what? f1y, x2 is f2y. सो अशा प्रकारे आपण हे एक्झाम्पल म्हणजे ह्याच्यावरचे एक्झाम्पल हा कॉन्सेप्ट यूज करून सॉल्व करू शकतो. ओके, सो नाउ विल सी एक्झाम्पल. Yes, so consider first example. Okay, so write down. Find the area between the curve y equal to x square and the line y is equal to x. So this is what our example first. तर पाठीमागच्या आणि ह्या टाइप मध्ये फरक काय बघा, इथे तुम्हाला लिमिट दिलेले नसतात, इथे लिमिट आपल्याला फाइंड आउट करायचंय. सो ते कसं फाइंड आउट करायचं आपण बघूया. सो अगोदर मी हे दिलेले जे कर्व आहेत ते कर्व ड्रॉ करून घेतो. येस, ओके. सो दिस इज व्हॉट माय एक्स वाय ऍक्सिस. सो मी प्रत्येक वेळा सांगितले कर्व ड्रॉ करायची गरज नाही, पण तुम्हाला ग्राफिकली समजण्यासाठी हे कर्व आपण ड्रॉ करतोय. सो दिस इज माय वाय ऍक्सिस. आता y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर हा जो पॅराबोला आहे, yes, power of x is what here? Even. So as power of x is even, it is symmetric about what? Y axis. So roughly मी हे जे पॅराबोला आहे ते पॅराबोला ड्रॉ करून घेतो. So it is of the form like this. Okay. So this is what my parabola y is equal to x square. Okay. त्यानंतर line y is equal to x. So I will write this as curve y is equal to x square. आता काय फाइंड आउट करायचं आपल्याला? लाईन y इज इक्वल टू एक्स. सो y इज इक्वल टू एक्स म्हणजे तुम्ही रफली कसं ड्रॉ करू शकता बघा. येस, सो आय विल शो यू हाऊ टू ड्रॉ इट. सो सिम्पली एक्स आणि y चा टेबल करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. वेन एक्स इज 0 y इज 0, वेन एक्स इज 1 y इज 1, when x is 2 y is 2. Okay, so similarly for negative values also, when x is minus 1 y is minus 1, when x is minus 2 y is minus 2. So it is what? A line with slope 45 म्हणजे जसं tan 45 स्लोप 1 चा जो लाइन आहे तोच लाइन म्हणजे काय आहे इथं? y is equal to x. Are you getting my point? If you compare this with y is equal to m into x, then you will get value of m is what? 1. So अशा प्रकारे आपण इथं y is equal to x ची लाइन ड्रॉ करून घेऊया. सो रफली मी इथं लाइन काढतो. Okay, so this is what my line y is equal to x which passes through what? Origin. Okay, so हा माझा पॅराबोला थोडा एक्सटेंड करतो. सो आता बघा अप्पर लाइन जी आहे तुमची, ती अप्पर लाइन कोणती आहे? अप्पर कर्व. इट इज नथिंग बट युअर लाइन what? Y is equal to x and your parabola is what? It is what? Y is equal to x square. So आता बाउंडेड एरिया बिटवीन द कर्व तुम्हाला काय दिसतोय? Yes. So area between the curve is nothing but this part. Okay. So ह्या पार्टचा तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? एरिया फाइंड आउट करायचा आहे. येस, पण एरिया फाइंड आउट करताना काय लक्षात ठेवणार आहे? जो तुमचा y1 आहे तो y1 काय असेल? इट इज नथिंग बट युअर अप्पर कर्व and y2 is what? y2 is nothing but your lower curve. Okay, so by using this we'll find
द रिक्वायर्ड एरिया फॉर्म्युला लिहून घेतो. सो द रिक्वायर्ड एरिया बिटवीन द curve y is equal to x square and y is equal to x is given by, what is the formula? So formula is what? A1 minus A2. So directly me the formula लिहितोय. So it is what? Integration of A is equal to integration of what? A to B in bracket y1 minus y2 into dx. पण आता y1 आणि y2 काय आहे हे आपल्याला ठरवायचं आहे. लक्षात येते तुमच्या? सो इथे मी लिहून दिलं होतं फॉर्म्युल्यामध्ये. येस. सो फॉर्म्युल्यामध्ये काय? fx. हा fx काय तुमचा gx पेक्षा मोठा आहे. म्हणजे थोडक्यात fx इज व्हॉट? अप्पर कर्व. सो अप्पर कर्व सुरुवातीला यायला पाहिजे आणि लोअर कर्व नंतरनं. सो बाय युजिंग दिस वी हॅव टू डिसाइड विच इज अप्पर कर्व अँड विच इज लोअर कर्व. आता हे जर का ग्राफ बघितला तर तुमच्या लक्षात येईल my upper curve is nothing but what? It is y is equal to x. Okay, so I will take it this as y1. Okay, and next my lower curve is what? बघा हा कर्व हा जो आहे तो अप्परला आहे आणि लोअरला काय? y is equal to x square. So I will take this as y2. Yes. So इथे मी इथं y2 लिहितो. Okay. So what are the limits? So limit कसं फाइंड आउट करायचं बघा. Yes. So these are what? Intersecting point. So intersecting point find out करण्यासाठी आपल्याला माहित आहे पाठीमागच्या टाइप मध्ये आपण बघितलंय as line y is equal to x intersects the parabola y is equal to x square. So it must satisfy the equation of line. Okay, म्हणजेच थोडक्यात काय? ह्या पॉइंट इथं इंटरसेक्ट होतोय. कुठं होतोय लक्षात येते का तुमच्या? बघा इथं ओरिजिनला एक आहे आणि इथं ह्या पॉइंटला. सो आय विल डिनोट दिस पॉइंट ॲज अ x1. ओके, सो तुमच्या लक्षात येण्यासाठी मी याला x1 न डिनोट करतो. येस, and this point is what? x2. कारण मला लिमिट along x axis find out करायचे. So what I will do? I will put y is equal to x in y equal to x square. So put y is equal to x in y equal to x square. So y is equal to x कुठे? इथं put up करूया आपण. Okay. So we will get what? So we have x is equal to x square. हा x तिकडे शिफ्ट करा म्हणजेच काय भेटेल? x square minus x is equal to 0. So x take common. In bracket x minus 1 is x into x minus 1 is equal to 0. So what are the values of x? It is 0 and 1. Okay. So अशा प्रकारे एक इक्वेशन दुसऱ्या इक्वेशन मध्ये पुटअप करून तुम्ही काय करू शकता? हा इंटरसेक्टिंग पॉइंट काढू शकता. इथं तुमच्या थोडक्यात लक्षात आलं असेल तर दिस पॉइंट इज नथिंग बट व्हॉट? इट इज 0 and this point now we have evaluated, it is what? 1. सो आता आपलं इंटिग्रेशन काय येईल बघा. आपण रिप्लेस करूया a आणि b ची व्हॅल्यू आणि y1 आणि y2 ची व्हॅल्यू. ओके, सो नाउ I will write this integration as, yes, okay, so therefore 1 becomes capital A is equal to, lower limit is what? It is 0. Upper limit it is 1. What is my lower curve? Yes, आत्ताच आपण डिस्कस केलंय. It is what? X. What is my upper curve? It is y2 is equal to x square. So फक्त व्हॅल्यू ठेवा. y1 ची व्हॅल्यू x, y2 ची व्हॅल्यू. येस, लक्षात येते तुम्हाला? इथं आपण ऑलरेडी y1 आणि y2 बघितलेला आहे या एक्झाम्पल मध्ये, जो शेडेड केलेला आहे इथं.
So this is what my y1. Okay, and this is what my y2. y2 कुठे आहे इथं. ओके, सो फक्त इथं आपण काय करत आहोत, व्हॅल्यू पुटअप करत आहोत. इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू व्हॉट, dx. So now we'll take integration of x minus x square. So integration of x is what, x square by 2 minus integration of x square is x cube upon 3. Limit is from 0 to 1. So put upper limit 1. So it will becomes what, 1 upon 2 minus 1 upon 3 and lower limit 0 put up करा. So it is what, minus 0 आणि इथे x च्या ठिकाणी 0 put up केल्यावर काय येईल, plus 0. yes. सो ह्याची काय पुढे कंटिन्यू करायची गरज नाही, फक्त आपण इव्हॅल्युएशन कशाचं करणार, 1/2 minus 1/3. सो जस्ट क्रॉस मल्टिप्लाय. okay, so it is what, 3 minus 2, it is 1 upon 2 into 3, so 6. So it is nothing but a is equal to 1 upon 6 square units. So therefore in this way you can calculate the area of what, curve bounded between two curves. okay, so the area of region bounded between two curves. okay, so अशा प्रकारे आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. Now we will consider next example. Now consider the next example. Find the area enclosed by, find the area enclosed by the parabola y square is equal to x and x square is equal to y. सो थोडक्यात काय फाइंड आउट करायचं आपल्याला, जो दोन्ही पॅराबोलाने जो बाउंड केलेला एरिया आहे, एरिया बिटवीन द कर्व, तो फाइंड आउट करायचा. सो आपण अगोदर ग्राफ काढून घेऊया. सो कन्सिडर दिस इज व्हॉट, एक्स वाय ऍक्सिस. So this is my x axis, okay, and this is y axis. So y square is equal to x. Y square is equal to x means what? The parabola symmetric about x axis, which is opening right hand side, since it has positive value. So हे काढून घेतो मी अगोदर. It is what, parabola opening towards right hand side, symmetric about x axis. Next, second parabola, काय, x square is equal to y. So x square is equal to y is nothing but what? It is the parabola opening upwards. Okay, symmetric about y axis. So I will draw this parabola also. So हा parabola कसा असेल, opening upwards. So like this. okay, आता ह्या दोन्ही बघा, मी इथे इक्वेशन लिहितो. सो हा आपला पॅराबोला कोणता आहे, वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स अँड दिस इज व्हॉट, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वाय. ओके, आता ते दोन्ही पॅराबोलाने जो बाउंडेड झालेला रिजन आहे किंवा एरिया बिटवीन द कर्व, तो काय आहे, हा आहे. सो हा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, सो व्हॉट विल डू, येस, first we'll write the formula. The required area between the curves is given by capital A is equal to integration limit from a to b, yes, y1 minus y2 into dx. okay,
सो व्हॉट इज माय y1? आपल्याला काय काय फाइंड आउट करायचं बघा, y1 y2 आणि लोअर आणि अप्पर लिमिट. येस. सो अगेन, as these two parabolas are intersecting at this point, so this is my x1 and this is my x2. So we will get what point x1 and x2. कसं भेटेल हे आपण प्रोसिजर बघितलेली आहे. सो y1 हा माझा कोणता कर्व असेल बघा, अप्पर कर्व हा माझा काय असेल, y1. So can I say that this y square is equal to x? It is what my upper curve, it is what y1, and x square is equal to y. हा काय, हा बिलो टू द अप्पर कर्व, म्हणजे हा वरती आहे, हा खाली आहे. So therefore this curve I will denote this as y2. So y1 काय आहे माझ्याजवळ, y1 is what, yes, so I will write y1 is what, y square is equal to x. सो मला y ची व्हॅल्यू पाहिजे, म्हणजेच y इज इक्वल टू काय भेटेल, रूट x. ओके. सो आय विल टेक दिस y1 is what, root x, and y2 is equal to what, x square is equal to y. So this is nothing but I will write y2, म्हणजे हा रिव्हर्स करून घेतो. सो दिस y I can write as x square is equal to y as y is equal to x square, आणि हा कर्व काय डिनोट करतो मी, y2 ना. ओके. सो हे लक्षात येते का बघा. सो परत एकदा सांगतो मी, इथं आपल्याला जो फर्स्ट कर्व आहे तो काय, y1. येस, इट इज व्हॉट, y स्क्वेअर इज इक्वल टू x. मला y ची व्हॅल्यू पाहिजे. सो y स्क्वेअर इज इक्वल टू x. सो y इज इक्वल टू व्हॉट, रूट x. So therefore I will denote this curve as y1, and next is what, x square is equal to y, म्हणजे y ची व्हॅल्यू काय आली, x square. So that I will denote it as what, y2. So in this way I can calculate y1 and y2. Next, to find the limit, put कोणती एक व्हॅल्यू पुटअप करा जी सिंपल असेल. सो व्हॉट यू विल डू, यस, विल पुट व्हॉट, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वाय. कोणते एक इक्वेशन दुसऱ्या इक्वेशन मध्ये पुटअप करा. सो पुट y square is equal to x in x square is equal to y. ओके. सो काय करता येईल बघा, पुट y स्क्वेअर इज इक्वल टू x, इथं y स्क्वेअर ची व्हॅल्यू x पुटअप करूया, म्हणजेच y square is equal to x means what, can I say it is what, simply y is equal to what, root x. So I will put y is equal to root x here. X square is equal to, yes, काय आला, x square is equal to root x. Squaring on both side काय भेटेल मला, x raised to 4 is equal to x. Okay. So simply what it will give you, x raised to 4 minus x is equal to 0, म्हणजेच x into x cube minus 1 is equal to 0. So this will give me x is equal to 0 and x cube is equal to 1 means what, it will give you simply what, x is equal to 1. तो थोडक्यात व्हॅल्यूज काय आले, x is equal to 0 and x is equal to 1. सो अशा प्रकारे तुम्ही लिमिट इथं फाइंड आउट करू शकता. This is what, first limit is x is equal to 0 and second limit is x is equal to 1. So therefore integration 1 becomes, okay, so it is what, capital A is equal to lower limit. Lower limit काय बघा इंटिग्रेशनचा, yes, it is from 0, upper limit is 1. What is y1? Yes, y1 is nothing but what, it is root x. हे कसं आलं ते परत एकदा लक्ष द्या, y स्क्वेअर इज इक्वल टू x आहे, पण आपल्याला y1 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, म्हणजेच y ची. therefore it will becomes what, root x minus y2 is already, it is what, x square into dx.
Okay. So root x is nothing but what? X raised to half. So its integration will be what? X raised to 3 by 2 upon 3 by 2 minus x square चा integration काय आला? It is x cube upon 3. Yes. So limit it is from what? 0 to 1. सो हे थोडं आपण सिम्प्लिफाय करून घेऊया. सिम्प्लिफाय केल्यानंतर काय भेटेल बघा. पुट अप्पर लिमिट 1 हियर. सो इट इज व्हॉट 2 by 3 हे वरती येईल अगोदर. अप्पर लिमिट 1 पुटअप केल्यानंतर हा काय येईल 1 मायनस अप्पर लिमिट इथं 1 पुटअप करा. हा काय होईल 1 by 3 आणि लोअर लिमिट 0 पुटअप केल्यावर दोन्ही काय होतील 0. So simply it is nothing but what 2 by 3 minus 1 by 3. So 2 by 3 minus 1 by 3 denominator is same. So therefore it is what 1 upon 3. So therefore area between the two curve which is given to us is what 1 upon 3 square units. So अशा प्रकारे तुम्ही काय फाइंड आउट करू शकता एरिया. फक्त पाठीमागच्या टाइप आणि या टाइप मध्ये काय फरक आहे. पाठीमागच्या टाइप मध्ये आपल्याला एकच कर्व दिला जात होता आणि दोन ऍक्सिस दिले जात होते. त्यालाच काय म्हणतो आपण. येस. त्यानंतर ह्या टाइप मध्ये काय आपल्याला दोन कर्व दिले जातात. फक्त इथं फरक काय जे लिमिट आहेत ते लिमिट आपल्याला स्वतः फाइंड आउट करायचे आहेत. ओके. सो ते काय फक्त एक इक्वेशनची व्हॅल्यू दुसऱ्या इक्वेशन मध्ये पुटअप करा आणि तुम्ही सिम्प्लिफाय केल्यानंतर तुम्हाला x ची व्हॅल्यू भेटून जातील. सो दॅट आर नथिंग बट व्हॉट लिमिट्स ऑफ युअर इंटिग्रेशन. सो अशा प्रकारे तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. So now we will consider the last example from this type. So एक्झाम मध्ये जर का ऑब्जेक्टिव्ह मध्ये असे एक्झाम्पल विचारले तर डायरेक्टली तुम्ही काय करा इंटिग्रेशन फाइंड आउट करा. हे डायग्राम वगैरे किंवा ग्राफ वगैरे काढत बसायची गरज नाहीये. सो नाउ कन्सिडर नेक्स्ट एक्झाम्पल. फाइंड द एरिया बिटवीन द पॅराबोला. Find the area between the parabola y square is equal to 8x and the straight line y is equal to 2x. Okay. So write down in solution. आपण हे अगोदर कर्व काढून घेऊया. y square is equal to 8x. Okay. So this is what my xy axis. So y square is equal to power of y काय आहे इथं. Yes, it is even. So therefore it is what symmetric about your x axis. मग ही पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह व्हॅल्यू अपोजिटला पॉझिटिव्ह आहे. सो देअरफॉर इट इज ओपनिंग राईट हँड साइड. सो अशा प्रकारे तुम्ही गेस करून हे कर्व फाइंड आउट करू शकता. सो आय विल ड्रॉ फर्स्ट द पॅराबोला विच इज ओपनिंग राईट हँड साइड. ओपनिंग ॲट राईट हँड साइड. सो रफली इथं मी काढतोय. एवढी काय परफेक्ट नसेल ही. नेक्स्ट. So I will denote this as what y square is equal to 8x. Okay. Next काय काढायचं आपल्याला the line y is equal to 2x. So it is very simple. It is what line with slope 2. So जसं आपण y is equal to x काढत होतो त्याच प्रकारे ही लाईन काढायची. फक्त थोडी काय करायची स्लोप जास्त असलेली लाईन फाइंड आउट करायची जेणेकरून x ची व्हॅल्यू जशी वाढेल त्याच्या दुप्पटीत y ची व्हॅल्यू इथे इन्क्रीज होईल. वाय बिकॉज वी हॅव इक्वेशन y इज इक्वल टू व्हॉट 2x. सो लक्षात येतोय. आता हा जो पार्ट आहे एरिया बिटवीन द कर्व ह्या पार्टचा आपल्याला काय फाइंड आउट करायचंय एरिया फाइंड आउट करायचंय. येस. सो फॉर दिस पार्ट वी हॅव टू फाइंड द एरिया. सो अगेन आय विल कंटिन्यू द सेम प्रोसिजर. सो area between the curve is given by
what it is capital A is equal to integration a to b y1 minus y2 into dx. आता y1 आणि y2 आपल्याला डिसाइड करायचे आहेत. आता तुम्ही गेस करू शकता. सो दिस अप्पर कर्व, हा जो अप्पर कर्व दिसतोय, इट इज नथिंग बट व्हॉट वाय स्क्वेअर 8x. सो ऑब्वियसली आय विल टेक दिस ॲज y1. ओके. सो आता ह्याच्यावरनं y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मी इथंच फाइंड आउट करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. वाय स्क्वेअर इज इक्वल टू 8x मीन्स बाय टेकिंग स्क्वेअर रूट, सो इट बिकम्स व्हॉट y is equal to 8 चा स्क्वेअर रूट. So it is what I will write this as a 2 root 2 into root x. Okay. So this is what square root of 8x, किंवा सिम्पली असं केलं तरी चालेल. काय इथं लिहिता येईल बघा सिम्पली. So taking square root, it is what root 8 into root x. So this is what my व्हॅल्यू ऑफ y. सो हा अप्पर कर्व असल्यामुळं मी ह्याला काय म्हणतो y1. त्याचप्रमाणे y2. सो ऑलरेडी दे हॅव गिवन value of y here, so you can denote this value as what, this value is nothing but what your y2. So y2 is equal to what, as it is 2x. Yes. सो इथं फक्त व्हॅल्यू ऑफ y काढायचे. इथं ऑलरेडी y ची व्हॅल्यू होती, त्यामुळे इथं काय घेतलं मी y2, आणि इथं y स्क्वेअर ची व्हॅल्यू होती, त्याच्यावरून y ची व्हॅल्यू फाइंड आउट केली आणि त्याला काय म्हणलं मी y1. आता राहिलं लिमिट. ओके. सो आय विल डायरेक्टली राईट हिअर टू फाइंड द लिमिट. टू फाइंड द लिमिट जे सोपं होते, म्हणजे जे सोपं तुम्हाला पडेल कॅल्क्युलेशन करायला, ते सबस्टिट्यूशन करायचंय. पुट y is equal to 2x. Put y is equal to 2x in y square is equal to 8x. So y is equal to 2x इथं पुटअप करूया. सो y च्या ठिकाणी इथं काय करूया आपण 2x पुटअप करूया. सो therefore this equation becomes what 2x bracket square is equal to 8x. So this is nothing but what 2x bracket square means 4x square is equal to 8x. Okay. So 4 2s are 8. So this will becomes x square is equal to what 2x. So इकडे शिफ्ट करा म्हणजे काय भेटेल. Okay, I will write here so that it will look good. So x square is equal to 2x. इकडे शिफ्ट करा. So it will becomes x square minus 2x is equal to 0. So take x common. In bracket it will be what x into x minus 2 is equal to 0. म्हणजेच थोडक्यात x ची व्हॅल्यू काय आली, एक 0 आली, दुसरी 2. So this is what my lower and upper limit. My lower limit will be what 0 and upper limit will be 2. So now I will simplify integration 1. So therefore 1 becomes काय येईल बघा a is equal to integration lower limit is 0, upper limit is 2. So what is my y1? Y1 is root 8 into root x minus what is y2? Y2 is 2x into dx. Yes. सो आता ह्याचं आपण इंटिग्रेशन फाइंड आउट करूया आणि अप्पर आणि लोअर लिमिट पुटअप करूया. सो दिस विल बिकम्स व्हॉट root 8 as it is. Integration of root x is nothing but x raised to half is what x raised to 3 by 2 upon 3 by 2. Okay. Minus 2 into x the integration guys x square by 2. So 2 get cancel, or directly you can take integration of 2x is what x square. Okay. So it is what limit from 0 to 2. So आता इथं अप्पर आणि लोअर लिमिट पुटअप करूया. सो रूट 8 as it is into हा वरती आल्यानंतर काय होईल 2 by 3. Put upper limit 2 in the place of x. So it is what 2 raised to 3 by 2 minus इथं अप्पर लिमिट 2 पुटअप करा. सो हा काय होईल 4 आणि लोअर लिमिट 0 पुटअप केल्यावर इथं काय होईल 0. तो तरी मी इथं लिहितो मायनस 0 आणि इथं मायनस मायनस प्लस 0. सो ऑब्विसली दिस विल नॉट काउंट. आता आपण इथे सिम्प्लिफाय करूया. सो रूट 8, the square root of 8 is nothing but what 2 root
2, okay, into 2 by 3 into again 2 raised to 3 by 2 is nothing but what? It is again 2 root 2. Yes. 2 raised to 3 by 2 म्हणजे काय असतो? It is simply 2 raised to 1 into 2 raised to half. So it is what? 2 root 2 minus 4. आता हा 2 root 2 into 2 root 2. So it is what? 2 into 2 4 आणि root 2 into root 2 it is what? 8 आणि 8 into 2 it is what? 16 upon 3. लक्षात येते? So this 2 into this 2 into this 2, this is 8 and this root 2 into root 2 is what? 2. So 8 into 2, 16. So 16 upon 3 minus 4. So after cross multiplication, this will becomes what? 4 into 3, 12. So 16 minus 12 upon 3. Okay. So this is what? 4 upon 3. So my final answer, which is area between required curve, is what? 4 by 3 स्क्वेअर युनिट्स. सो अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता? दोन कर्व दिलेले असतील तर त्यांच्या मधला जो कर्व आहे तो त्यांच्या मधला जो एरिया आहे तो फाइंड आउट करण्यासाठी हे फॉर्म्युला यूज करू शकता. तो फॉर्म्युला फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा. इट इज व्हेरी सिंपल. इट इज व्हॉट? इंटिग्रेशन a to b y1 minus y2. Yes. So formula is very simple. It is what? Y1 minus y2 dx. फक्त इथं महत्वाचं काय बघा? येस. महत्वाचं काय इथं y1 आणि y2 डिसाइड करणं. y1 is nothing but what? It is upper curve and y2 is nothing but what? It is lower curve. And to find the area of, yes, to find the area of, yes, just wait 1 minute. Okay. So to find the area of what? रिक्वायर्ड रिजन आपल्याला काय लागतो? लिमिटची व्हॅल्यू लागते. सो ती जी लिमिटची व्हॅल्यू आहे ती लिमिटची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची? येस, जस्ट पुट इक्वेशन ऑफ वन कर्व इनटू अनदर कर्व. ओके. सो एक इक्वेशनचा जो कर्व आहे तो दुसऱ्या इक्वेशन मध्ये पुटअप करा. फक्त पुटअप करताना जो सिंपल कर्व आहे तो डिफिकल्ट कर्व मध्ये पुटअप करा म्हणजे जेणेकरून तुमचं कॅल्क्युलेशन सिंपल होईल. सो अशा प्रकारे तुम्ही लिमिट फाइंड आउट करू शकता. सो आफ्टर फाइंडिंग लिमिट जस्ट सिम्प्लिफाय द इंटिग्रेशन, यू विल गेट एरिया बिटवीन द कर्व. सो अशा प्रकारचे जे सॉल्व्ह केलेले एक्झाम्पल असतील एक्सरसाइज मधले ते सॉल्व्ह करा. ओके. आणि काय डिफिकल्टी असेल तर व्हॉट्सअपवरती पोस्ट करा. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण लास्ट ऍप्लिकेशन ऑफ डिफायनाइट इंटिग्रेशन विच इज व्हॉल्यूम ऑफ सॉलिड रिव्होल्यूशन बघणार आहोत. तर त्यानंतर हा चॅप्टर एंड होईल. ओके. सो थँक्यू.